कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण उद्या करायाचे आज करा काही 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 भरोसाच नाही आयुष्याचा भरोसाच नाही आयुष्याचा उद्या करायाचे आज करा काही आज उद्या आज देह हा काचेचा नळीये सारखा देह हा काचेचा नळीये सारखा देह हा काचेचा नळीये सारखा कधी काय धोका नेम नाही कधी काय धोका नेम नाही कधी खाय धोका नेम नाही उद्या करायाचे आज करा काही उद्या करायाचे आज करा काही उद्या करायाचे आज करा काही उद्या करायाचे आताची कराना उद्या करायाचे आताची कराना उद्या करायाचे आताची कराना भावे का भजाना पांडुरंगा भावे का भजाना पांडुरंगा भावे का भजाना पांडुरंगा पांडुरंगा उद्या करायाचे आज करा काही उद्या करायाचे आज करा काही उद्या करायाचे आज करा काही तुकड्या दास म्हणे लागा चिंतनासी तुकड्या दास म्हणे लागा चिंतनासी तुकड्या दास म्हणे तुकड्या दास तुकड्या दास तुकड्या दास म्हणे लागा चिंतनासी आठवा मानसी प्रभू माझा आठवा मानसी प्रभू माझा आठवा मानसी प्रभू माझा उद्या करायाचे आज करा काही उद्या करायाचे आज करा काही उद्या करायाचे आज करा काही विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
विठोबार कुमार 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली धामेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु दादाजी मावळे महाराज की जय वसंतदास महाराज की जय मुंसाजी महाराज की जय साधु संतन की भारत माता की जय उद्या करा याची आज करा काही भरोसाच नाही आयुष्याचा देह हा काचेचा नळी सारिखा कधी खाय धोकाने मनाही उद्या करा याची आताची करा भाविका भजाना पांडुरंगा तुकड्या दास म्हणे लागा चिंतनासी आठवा मानसी प्रभू माझा विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय संत तुकोजी महाराज सब संतन की जय सब साधू संतन की प्रस्तुत कीर्तन सेवेरूपी करिता घेतलेला अभंग वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आणि विशेष म्हणजे ग्रामगीता ग्राम जयंती सप्ताह आणि ग्राम जयंतीच का ग्राम जयंती सप्ताह याच्या राष्ट्रसंतांनी ग्राम जयंती सप्ताह का आमचे मेंढे काकाजी आता हरिभक्त पारायण भोंडे महाराज आदरणीय हरिभक्त पारायण इखे गुरुजी आणि सर्व हार्मोनियम वादक महाराजजी तबला वादक महाराजजी आणि टाळ वादक महाराजजी यांना सर्वांना माझा नमस्कार आणि ग्राम जयंती सप्ताह राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1 एप्रिल ते 30 एप्रिल म्हणजे माझा वाढदिवस न करता तुम्ही ग्रामाचा वाढदिवस करा गावाची जयंती करा आपण आपल्या पुराचा वाढदिवस करतो आणि कसा करतो आपण केक ठेवतो त्याच्यावर मोमबत्ती लावतो आणि त्याला ते विझवायला लावतो त्याच्या जीवनातला आपण 1 दिवस कमी करतो कारण महाराजांनी सर्व ग्रामासी सुखी करावे अन्न वस्त्र पात्रादी द्यावे परिसुता दुःखची भोगावे भूषण तुझे ग्राम प्रथम ग्रामगीता महाराजांनी शेतकऱ्याला अर्पण केली ग्रामगीतेच्या पहिल्या पेजवर अर्पण पत्रिका म्हणजे महाराजांनी का ग्राम जयंतीच करायला लावली ग्रामाची जयंती का महाराजांनी सांगितलं खेडे शहरावरी महान म्हणजे खेडे शहरापेक्षाही महान आहे कारण का खेड्यातला प्रत्येक माणूस इमानदार आणि नम्रतेचा असतो त्याच्यामुळं ग्राम जयंती
आमचे मेंढे काकाजी, तर माझा तर परिचय पहिलाच आहे, पण भोंडे महाराजांनी सांगितलं की त्यांचं आयुष्य पूर्ण या कामातच गेलं. ग्राम स्वच्छता अभियान, मुलांसाठी शिबिर, 5000 मुलांना त्यांनी ग्रामगीतेच्या परीक्षेला बसवलं. तेही संत जाईल, कारण संताची संगती मनोमार्ग गती आकडा वसीपती येणे बनते, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि माणसाला खरोखर चिंतनाची गरज आहे. चिंतन पाहिजे. चिंता जर केली तर माणूस चित्त होते, आणि चिंतन केलं तर माणसाचा अनुभव वाढतो, माणसाचा परमेश्वर जागृत होतो. याकरिता ग्रामजयंती सप्ताह, याकरिता कीर्तन आहे. मला कीर्तन करता येत नाही, मग तुम्ही म्हणाल कीर्तनाला आला कसा? कीर्तन करता येत नाही, त्याचंही कारण आहे. त्याचंही कारण असं आहे, सर्व धर्मांचा समन्वय, विश्व शांतीचे उपाय, लोक सुधारण्याचे विद्यालय, सामुदायिक प्रार्थना. कीर्तन करता येत नाही, पण याच्यासाठी, चिंतनासाठी, सर्व धर्माच्या समन्वयासाठी, याच्यासाठी कीर्तन करावं लागते महाराज. कारण जगाच्या कल्याणा, संतांच्या उपयोगी, देह कष्ट होते परोपकारी, त्यांनी आपला देह झिजवला कशासाठी? ते माणसाला जागृत करायसाठी. आपण माणूस आहे, पण आपल्याला माणसासारखं बसता येत नाही, माणसासारखं उठता येत नाही, माणसासारखं झोपताही येत नाही. आपल्याला पिकवता येते, विकता येत नाही. पिकवता येते पण खाता येत नाही. कारण पहा, आपण तूर पिकवतो, आधीच्या महिला तुरीची डाळ घरी करत होती. कशासाठी? माझी आई आताही सांगते की कळणा चांगला लागते, चुरी चांगली लागते. पण आता आमच्याकडून डाळच बनत नाही, म्हणून चांगली तूर आपण विकतो आणि कोणती तरी डाळ आपण घरात आणतो, म्हणजे खायला इच्छा होती. नरदेहाची सुंदर वेळा साधन घे नवलाई, नरदेहाची सुंदर वेळा साधून घे नवलाई, नरदेहाची सुंदर वेळा साधून घे नवलाई. मनुजा सुख कर हरी गुण गाई, 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 मनुजा सुख कर हरी गुण गाई. कितीतरी गेले देह सोडून, कितीतरी गेले देह सोडून, कितीतरी गेले देह सोडून, साथीन कवडी देई मनुजा, साथीन कवडी देई, मनुजा सुख कर हरी गुण गाई, मनुजा सुख कर हरी गुण गाई, मनुजा सुख कर हरी गुण गाई, मनुजा. नरदेहाची सुंदर वेळा साधून घे नवलाई, नरदेहाची सुंदर वेळा साधून घे नवलाई, मनुजा सुख कर हरी गुण गाई, मनुजा सुख कर हरी गुण गाई, मनुजा सुख कर हरी गुण गाई. नरदेहाची सुंदर वेळा साधून घे नवलाई, मनुजा सुख कर हरी गुण गाई. किती सुंदर महाराजांनी चिंतन केलं, किती सुंदर भजनं लिहिली. महाराजांचा जन्म ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज संत झाले नसते तर आज आपण चोनके ढोलके वाजवले असते. त्यांचे अनंत उपकार आहे आपल्यावर की त्यांना आपल्यासाठी एवढे साहित्य करून ठेवलं. राष्ट्रसंतांची 41 अध्यायाची ग्रामगीता, ग्रामगीतेचा एक तरी ओळी अनुभवावी, एक जर ओळी आपण वाचली तर आपल्या जीवनाचं कल्याण होतं. प्रत्येक अध्यायात जीवनाचं कल्याण आहे.
आणि शेतकऱ्याला प्रथम महाराजांनी ग्रामगीता अर्पण केली. कशासाठी? की सर्वात महान माझा शेतकरीच आहे, याकरता महाराजांनी ग्रामगीता अर्पण केली. कारण एक पहा, शेतकऱ्यानं जर पिकवलं नाही आपण काय खाणार? मग महान कोण आपल्यासाठी? कृषी प्रधान देश आहे आपला, कृषी प्रधान देश, आपण त्या देशात राहतो. म्हणून महाराजांनी प्रथम ग्रामगीता अर्पण शेतकऱ्याला केली. जब किसानों की देखो भलाई, मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई. जब किसानों की देखो भलाई, जब किसानों की देखो भलाई, मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई. जब किसानों की देखो भलाई, जब किसानों की देखो भलाई, मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई. क्योंकि दुनिया का पोशिंदा वो है, उसमें झूठी जरा सी नबू है, उसमें झूठी जरा सी नबू है, उसमें झूठी जरा सी नबू है. क्योंकि दुनिया क्योंकि दुनिया का पोशिंदा वो है, उसमें झूठी जरा सी नबू है, उसमें झूठी जरा सी नबू है, उसमें झूठी जरा सी नबू है. साफ दिल का वो प्यारा रबू है, साफ दिल का वो प्यारा रबू है, उसके श्रम से फले बादशाही. जब किसानों की देखो भलाई, जब किसानों की देखो भलाई, मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई. जब किसानों की देखो भलाई, जब किसानों की देखो भलाई, मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई. जब किसानों की देखो भलाई, जब किसानों की देखो भलाई, मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई. जब किसानों की देखो भलाई, मैंने खुशियाँ ही खुशियाँ मनाई. किती मोठा आमच्या राष्ट्रसंतांचं ध्येय, किती मोठा, की माझा शेतकरी जर पुढे गेला तर खरोखर मला जीवनातली खुशी कधीच संपणार नाही, असं राष्ट्रसंतांनी सांगितलं. आणि खरोखर आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रसंग आहे. एका सभागृहाचं उद्घाटन होतं. महाराज, मोठं शहर होतं, राष्ट्रसंतांना तिथे बोलावण्यात आलं उद्घाटनाकरता. महाराज गेलेत. खूप मोठे लोक बसलेले होते, खूप चांगले सफेद कपडे आणि सर्व समोरासमोर बसले होते. महाराज भजनाकरता बसले, मंडळी आपली त्यांच्या मागे बसली आणि महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले की असा पोशाख जर माझ्या शेतकऱ्याला, माझ्या खेड्यातल्या माणसाला जर मिळाला तेव्हाच माझा देश खरोखर कृषी प्रधान होईल. किती मोठं, किती त्यांना त्याग करावा लागला आपल्यासाठी.
काय म्हणतात महाराज, उद्या करायचे आज करा, काही भरोसाच नाही आयुष्याचा. उद्या करायचे आज करा काही म्हणजे काय करायचं. एक माणूस भेटला म्हणे, महाराज तुमच्या कीर्तनात भजन ऐकलं म्हणे. म्हटलं कोणतं. उद्या करा याचे आज करा काही. मग म्हटलं काय केलं. काहीच नाही म्हणे महाराज, थोडीशी पेत होतो, आज मी जास्तच पिऊन घेतली म्हणे आणि घरी गेलो म्हणे महाराज. घरी गेलो म्हणे तर काय विचारते म्हणजे माझ्याकडून बोलणे मग तो म्हणे आणि रट्टेच पडले म्हणे. म्हटलं मग त्याच्यासाठी राजा उद्या करायचे आज करा काही. महाराजांनी काय म्हटलं, महाराजांनी चिंतन कर म्हटलं, तुला दारू पे असं नाही म्हटलं. कारण आहे आमच्या महाराजांनी सुंदर भजन लिहिले, पण आम्ही कसं चिंतनच नाही केलं. आपण फक्त चिंता केली आणि चिंता करून आपण चित्त झालो. नामदेव महाराज कीर्तन करायचे, अरे स्वयं पांडुरंग नाचायचे कीर्तनात. नामदेव महाराज काळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ध्यान राजा गोपाळासी लाया वाटी. माझा ध्यान राजा गोपाळासी लाया वाटी. गोपाळासी लाया वाटी, गोपाळासी लाया वाटी, लाया वाटी, लाया वाटी. माझा ध्यान राजा गोपाळासी लाया वाटी. माझा ध्यान राजा गोपाळासी लाया वाटी. माझा ध्यान राजा गोपाळासी लाया वाटी. कामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. कामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. जनी म्हणे देवा, हो जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. हो एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ध्यान राजा गोपाळासी लाया वाटी. माझा ध्यान राजा गोपाळासी लाया वाटी. माझा ध्यान राजा गोपाळासी लाया वाटी. आणि खरोखर तुमच्या गावाचं भाग्य असं आहे की तुमचं गाव संतांची भूमी आहे. कारण तुमच्या गावामध्ये मुंगसाजी महाराज होऊन गेले, वसंतदास महाराज होऊन गेले, दादाजी महाराज होऊन गेले. दादाजी महाराज तुमच्या गावात वैराग्य मूर्ती 12 वर्ष राहिली, पण लोकांना स्वतःचा परिचय येऊ दिला नाही. 12 वर्षानंतर जेव्हा सालबडीला दादाजी गेले तेव्हा तुमच्या गाववाल्यांना माहीत झालं की संत आपल्याच गावामध्ये होते. अनेक लोकांचं त्यांनी भाग्य उदयाला आणलं. संतांची भूमी आहे, संतांची भूमी तुमचं गाव. आणि खरोखर अशा संतांच्या भूमीमध्ये आमच्या मेंढे काकाजी सारखे संतच म्हणायला लागेल ते तयार झाले. बालसंस्कार शिबिर म्हणजे पहा, घरापाशी प्रार्थना मंदिर आहे महाराज. बाईच्या घरापाशी प्रार्थना मंदिर आहे. तिला दुसरी बाई म्हणते, आशाबाई चाल प्रार्थनेत. आशाबाई म्हणते सध्या नाही, पोराचं लग्न गिग्न होऊ दे आणि लग्न झाल्यावर मी नक्कीच येईन. चंपाबाई म्हणते आता चल, नंतर काय पाहतो नाही, बस एका पोराचं लग्न होते म्हणजे प्रार्थना ध्यान आणि भजन सोडणारच नाही. झालं पोराचं लग्न.
आधी कपडे धुवायचे, भांडे धुवायचे, सर्व कामं करा एकटीलाच करा लागते. झालं पोराचं लग्न, सुनबाई आली घरात. आता बाईला वाटलं की आता आपल्याला ध्यान प्रार्थना, तर हिचं ध्यान प्रार्थना वेगळंच लागलं. आधी कमीत कमी वेळ घेऊ करायची, तर आता त्याच्यापेक्षा करायला लागली. डबल आली बाई. आता तरी चल प्रार्थनेत. आता दुसऱ्या पोराचं लग्न होऊ दे म्हणते, कारण आता तर त्याच्यापेक्षा जास्त झाला. आता नातू झाला, दुसऱ्या पोराचं लग्न झालं, दुसरी सून आली. मग आता तरी चल प्रार्थनेत. आता त्याच्यापेक्षा नाही. सासूबाई भांडे घासा, सासूबाई कपडे धुवा. बाई तू म्हणत होती ना, म्हणून महाराज याच्यासाठी म्हणतात, उद्या करायाचे आज करा काय, उद्या करायाचे आज करा काय. भरोसाच नाही आयुष्याचा, एक एक दिवस माणसाच्या जीवनातला वाढत जातो. वय वाढत जाते, जीवनातला दिवस कमी होत जातो. पण आपण काय म्हणतो, आपण उद्या करू, उद्या करता करता उद्या कधीच आला नाही. जीवन संपलं, उद्या जीवनात आलाच नाही. महाराज चिंतनासाठी वेळ नाही पाहिजे, त्याला मन पाहिजे, त्याला चिंतन पाहिजे. त्याच्याशिवाय माणूस चिंतन करू शकत नाही. सामुदायिक प्रार्थना 25 मिनिटात सर्वच सर्व आटोपते, पण आम्ही जात नाही. आम्ही आमच्या गावामध्ये बऱ्याच महिलांना म्हणतो, काकू याले पाठवत जा, कॉन्व्हेंट मध्ये आहे म्हणते. अरे त्याला मराठी वाचता येत नाही. महाराजांनी ग्रामगीता मराठीत केली. महाराष्ट्रात राहतो आणि ग्रामगीता वाचता येत नाही, मराठीच वाचता येत नाही. महाराज अरे सुसंस्कार शिबिर आहे. नाही महाराज, उद्या करायचे आज करा, काही नाहीच. संपलं आयुष्य. कुठवरी भोगशील मौजा रे, मग येती यमाच्या फौजा. कुठवरी भोगशील मौजा रे, मग येती यमाच्या फौजा, मग येती यमाच्या फौजा. आता यम यायला लागले. एक म्हातारा होता आमच्या गावामध्ये महाराज. त्याला म्हटलं, काकाजी आता 60 वर्ष झाले, चलत जायचे भजनात प्रार्थनेत. 2 वर्ष होते म्हणे, आता मग आपण 65 मध्ये जाऊ. अरे काय 65 मध्ये जाता म्हटलं, बाबा आमच्यासोबत चालत जा, कमीत कमी चिंतन आता तरी करा. आपण देवाचं नाव कधी घेतलंय नाही, घेणार नाही म्हणे. आपण देवाला आधीच सांगितलं होतं म्हणे. काकाजी देवाने काय सांगितलं तुम्ही? अरे देवानं जीवनाचं आपल्या आयुष्याचं वाटप केलं. प्रथम देवाने काय बनवला? बैल बनवला. बैल माणसाच्या आयुष्याचं वाटप होतं. काकाजी ब्रह्मदेव समोर बसले होते, रांग लावली, पहिले माणूस बसवला, त्याच्या मागे कुत्रा बसवला, त्याच्या मागे घोबडी बसवली, त्याच्यानंतर माणूस बसवला. कारण माणसाचं आयुष्य काय का? बैलाला दिले 25 वर्ष. बैल म्हणे, देवा माझ्या आयुष्याचं वाटप तुम्ही 25 वर्ष मला देता, मला 25 वर्षात कोणते कोणते काम करायला लागणार आहे? देव म्हणे, बैला तुला खांद्यावर जू घ्यावा लागेल,
राब राब कष्ट करावं लागेल आणि माणसांना दिलेला तेवढा चारा खावा लागेल आणि वेळ प्रसंगी याचे रट्टे खावं लागेल. बैल म्हणे ठीक आहे बा. 50 वर्ष कुत्र्याला दिले. कुत्रा म्हणते 50 वर्षात मला कोणते कोणते काम करावं लागेल. म्हणे कुत्र्या तुला या दारातला त्या दारात त्या दारातला त्या दारात भटकावं लागेल आणि कुटका कुटका खावं लागेल आणि वेळ प्रसंगी या माणसाच्या हातचे रट्टे खावं लागेल. कुत्र्याचं आयुष्य. देवानं घुबडी बनवली. घुबडीला 50 वर्ष आयुष्य दिलं. घुबडी म्हणे देवा मला कोणते कोणते काम करावं लागणार आहे. म्हणे घुबडी तुला रात्रीच्या वेळेनं दिवसा दिसणार नाही. रात्रीनं या झाडावर तर त्या झाडावर त्या झाडावर तर त्या झाडावर फिरावं लागेल आणि रात्र जागवावं लागेल. 50 वर्ष घुबडीलाही दिले. शेवटी माणसाचा नंबर लागला. माणसाला असं वाटलं यांना 50 वर्ष दिले आपल्याला 75 नक्कीच देते. माणूस मोठा लोभी. माणसाचा नंबर लागला. म्हणे देवा यांना 50 वर्ष दिले आपला नंबर तर जास्तीच सण कारण